तर कालची रात्र आमच्यासाठी एवढी कठीण गेली होती ना, तर रात्रीच्या 12:30 पासून तर सकाळच्या 4:30 पर्यंत, म्हणजे पहाटेचे 4:30 वाजेपर्यंत कंटिन्यू लाईट गेलेली होती. आणि त्याच्यामुळे ना झोपेचा एवढा बँड वाजला होता ना, त्यामुळे मी सकाळी मल्हारला स्कूलला पण पाठवलं नव्हतं, कारण की माझी झोपच झाली नव्हती. त्यानंतर दुपारचं जेवण केलं आणि मी सरळ झोपून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी उठल्यानंतर मग मी 4 वाजता आहे तर सगळं घर आवरायला घेतलं. तर मग तेव्हाच मी भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा क्लीन करून घेतला. आणि आज होती संकष्टी. तर संकष्टी निमित्त आहे ना, आंब्याचा रस आणि मटकीची भाजी, पुरी वगैरे हे सगळं बनवायचं होतं. तर मग मला संध्याकाळी मल्हारला घेऊन जायचं असतं गार्डनला. तर मग त्याच्या आधीच म्हटलं, जर रात्री मला घरी यायला उशीर होतो त्याच्यामुळे म्हटलं आताच थोडी थोडी तयारी करून ठेवू, म्हणजे घरी आल्यावर जास्त टाईम होणार नाही. म्हणून मग मी कणिक मळून घेतली, त्याच्यानंतर भाजी बनवून घेतली, आंब्याचा रसही मी बनवून घेतला. आणि आंबा जो आहे ना, तर प्रेग्नन्सीमध्ये खाल्ला तर चालतो, फक्त त्याला प्रॉपर पद्धतीने खायचा. म्हणजे आंब्याचा रस करायच्या आधी ना, आंबा जो आहे तो पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचा आणि त्यानंतर मग त्याचा रस बनवायचा किंवा कापून खायचं, म्हणजे आंबा बिलकुल बाधत नाही, गरमही पडत नाही. तर मग खाली गार्डनमध्ये गेल्यावर एवढी सुंदर हवा चालू होती ना, तर मस्त मी गार्डनमध्ये बसली होती. आणि संध्याकाळचा पोरांचा असा दंगा असतो, सगळे छान मस्त मिळून खेळतात. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर लगेचच मी पुऱ्या करायला घेतल्या. आणि तोपर्यंत कणिक पण छान मस्त मुरली होती आणि कणिक मी फ्रीजमध्ये ठेवून गेली होती. आणि त्यानंतर लगेचच मग पुऱ्या झाल्यानंतर पापड पण फ्राय करून घेतले. आणि भाजी आणि पुरी ना मल्हारला खूप आवडते, आणि मुलं जर पोट भरून जेवले ना तर आपल्याला पण खूप छान वाटतं. तर देवाला इथे मी नैवेद्य दाखवून दिला. आणि माझे मिनी व्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.